नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. गेले अनेक दिवस तुम्ही बघताय महाराष्ट्र केसरी आणि मातब्बर पहलवानाच्या आपण मुलाखती घेत असतो. परंतु काही जुने पहलवान आहेत जे की त्या पहलवानापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र केसरी पहलवानांच्या मुलाखती घेण्याची एक सिरीज घेऊन येत आहोत आणि 2001 चे महाराष्ट्र केसरी जे की नांदेड या ठिकाणी अधिवेशन झालं. महाराष्ट्र केसरी पहलवान राहुल काळभोर साहेब आपल्या सोबत आहेत. आज त्यांची तालीम पण भव्य तालीम आहे. अनेक असे मल्ल या ठिकाणी सराव करतात. प्रसाद, पहिल्यांदा आपलं अभिनंदन. आपण वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. नमस्कार. गोकुळ वस्ताद तालीम म्हणलं की एक ब्रँडच कुस्ती क्षेत्राचा. आज बरेचसे तालमी आहेत, त्यातील काही तालमीचा उज्ज्वल असा इतिहास आहे. त्यातच हरिश्चंद्र मामा बिराजदार यांनी अनेक असे मातब्बर पहलवान घडवलेले आहेत, अनेक महाराष्ट्र केसरी घडवलेले आहेत आणि त्या महाराष्ट्र केसरी पहलवानातील आपण एक आहात. तर वस्ताद आणि कालच गुरुपौर्णिमा झाली, गुरु बद्दलच तुम्ही दोन शब्द बोलावं, त्यांच्याबद्दल थोडं सांगा. माझे गुरु तुम्हाला सर्वांना माहिती असेल, हरिश्चंद्र बिराजदार मामा आहेत, ज्यांनी एक त्यावेळेसची गोकुळ वस्ताद तालीम ही कुस्तीची पंढरी म्हणायची पुण्यात. एक काळ असा होता की बिराजदार मामांच्या तालमीतले समजा 18 मेडल असेल तर त्यातले 14-15 मेडल सुद्धा आम्ही अख्खा महाराष्ट्र 3-4 मेडलला आणि 13-14 पर्यंत आम्ही पोहोचलो होतो. की ज्या तालमी ज्या गोकुळ वस्ताद तालमीत बिराजदार मामा सराव करत होते, सराव घेत होते, त्या आम्ही 75% 70 म्हणजे 70-75% पर्यंत आम्ही गेलोय. की तिथे आम्ही अख्खा महाराष्ट्र तेवढ्याला आम्ही 75%. अरे वा. असे ते बिराजदार मामा. बिराजदार मामांची शिकवण किंवा बिराजदार मामांचं हे जर सांगायचं म्हटलं तर नुसती कुस्तीचा डावपेच नाही. बिराजदार मामाचं की पैलवान कसा संतुलित राहील, पैलवानचं डोकं कसं शांत राहील, पैलवान बाहेर कसा जाऊ शकणार नाही, बाहेर गेल्यानंतर तो कसा वागणूक करेल, त्यांनी किती नम्र राहायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी हरिश्चंद्र बिराजदार मामांनी आम्हाला शिकवल्या. त्याच उदाहरण कदाचित असेल, मी बऱ्याचदा फिरतोय, ज्या वेळेस गोकुळ वस्ताद तालमीचे पहलवान भेटत असतात आणि सर्व वेल एज्युकेटेड आहेत आणि सेटल झालेले. आज कोणी उद्योजक आहे, कोणी शिक्षण क्षेत्रात आहे, कोणी म्हणजे चांगल्या पदावर आहेत आणि एकही व्यसनी असं मला मल्ल भेटलेलं नाही. मला वाटते गुरुपौर्णिमेचं काल जे कार्यक्रम बऱ्याच तालमीत झालेले आहेत आणि एक आदर्श गुरु म्हणून हरिश्चंद्र मामा बिराजदार यांची शिकवण कदाचित असणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी पहलवान आणि वेल सेटेड असे पहलवान आहेत. बिराजदार मामाची शिकवण म्हणजे स्वतःही शाकाहारी होते, त्यानंतर स्वतः इतके नम्र होते की असा माणूस आम्ही आमच्या हयातीत कधी बघितला नाही. एवढा नम्र माणूस आतापर्यंत मी इतिहासात बघितला नाही, इतके नम्र होते. त्यानंतर त्यांची शिकवण म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आम्ही लहान होतो, मी इंग्लिश मिडियमला स्कूलमध्ये होतो. बरोबर. इंग्लिश मिडियमला स्कूलमध्ये असताना आम्हाला एक ट्युशन टीचर ठेवला होता, जो 7:30 ते 8:45 7:30 वाजता जेवण व्हायला पाहिजे, 7:30 ते 1.25 तास आम्हाला तो तिथं शिकवण्यासाठी मामांच्या ऑफिसमध्ये बसायचा. आम्ही ज्यावेळेस ते मामा तो शिक्षक येणार, आम्हाला शाळा शिकवणार, शाळा शिकल्यानंतर म्हणजे ज्या शाळेचे जे काय हे तो टीचर तो ट्युशनवाला आम्हाला सगळ्यांना घेऊन बसता शिकवणार. नंतर 15 मिनिटं आम्हाला हनुमान स्तोत्र वाचायला लावणार 15 मिनिटात, जेणेकरून आम्ही ते हनुमान स्तोत्र वाचल्यानंतर आमचं बुद्धी जागेवर राहावा, आम्ही शांत झोपी जावा, सकाळी उठलं की फ्रेश बुद्धीने व्यायाम करावा. म्हणजे ही साधी गोष्ट सुद्धा एवढे ते एकदम असे पाहत होते की हे सुद्धा गोष्ट म्हणजे आता जे काय की तू मेहनत कर, हे कर, ते कर, ते नाही, आपली बुद्धी कशी चालक राहील, आपण कसा नंबर राहील, ही सगळ्या गोष्ट मामाची शिकवण होती. म्हणजे तालमीत ट्युशन पण घ्यायला शिक्षक यायचे. म्हणजे आता ते कसं बॅच कशी असायचे, म्हणजे पहिल्यांदाच ऐकतो की मी तालमीत प्रायव्हेट शिक्षक येत आहेत. आता त्यावेळेस कसं आमचा ग्रुप होता, आम्ही 8-9 लोक होती शाळेतली. तर तेवढे 8-9 लोकांना एक शिक्षक आम्हाला म्हणजे इंग्लिश मिडियमचे बी शिकवायचा, मराठी बी शिकवायचा, सगळे शिकवायचा. त्यांच्या परीने जेवढं काय प्रयत्न करतायत. जर दिवाळी आली तर आता दिवाळीच्या टायमिंगला अधिवेशन असायचं, घरी ना जाण्यासाठी दिवाळी आली तर दिवाळीच्या दिवशी सकाळी आपल्याला उठणं घेऊन येणारा, साबण घेऊन येणारा, तेल घेऊन येणारा, घरून दिवाळी घेऊन येणारा, असा महाराष्ट्रात एकमेव वस्ताद असेल ते हरिश्चंद्र बिराजदार मामा. आतापर्यंत कोणी म्हणजे आपल्या घर जे त्यांची मुलं खात्यात ते आम्हाला तेवढ्याच 50-60 मुलांना लक्ष्मीपूजन दिवशी आंघोळ घालणार, सगळं करायला लावणार दिवाळीचं आणि फराळ करायला लावणार त्यांच्या घरचं. आणि इथून मग आम्ही तुम्हाला असं वाटायला नाही पाहिजे की तुम्ही दिवाळीला घरी गेला नाही, हे तुमचं घर आहे.
एवढी शिकवण बिराजदार मामांची होती. मी आता मला वाटत नाही असा कोणता वाजता आतापर्यंत असं घरून सगळं करून घेऊन येत नसत. आणि मला वाटते याच फलित असणार आहे, कारण की आज बघतोय बऱ्याचशा तालमीतले पैलवान सराव करत असतात, परंतु सर्वात जास्त गोकुळ वस्ताद तालमीचेच मल्ल सरकारी नोकरी असो किंवा उद्योगधंद्यात असो सेटल आहेत. आणि याचं एक उत्तम उदाहरण आज मला लक्षात आलं की ह्याचं पाठीमागचं कारण असं आहे की शिक्षणाची जोड वस्तादांनी दिलेली, नुसतं पालवानकीच नाही. आज तुम्ही म्हणताय तालमीत ट्युशन घ्यायला शिक्षक होते, म्हणजे याचा हा दूरदृष्टिकोन वस्तादांचा होता की मुलं सुशिक्षित झाले पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे, नुसतंच पालवान नाही. बरोबर. तुमच्या वेळेस किती जण अशी बॅच होती की टॉपचे पालवान होते? आमच्या वेळेस तुम्हाला म्हणजे मी ज्यावेळेस कुस्ती करत होतो की त्यावेळेस आमचा सिनियर पैलवान जे गोकुळ वस्ताद तालमीचे महाराष्ट्राची शान आहे ते आदरणीय अर्जुन पुरस्कार जे काका पवार तुमच्याच वेळेस होते? आमच्या वेळेस होते, म्हणजे ते सिनियर होते, पण आम्ही त्यांच्या सगळ्या कुस्त्या, त्यांची ऑलिम्पिकची कुस्ती, त्यानंतर ते नॅशनलला चालणारे सगळे काकांक बघूनच आम्ही तयार झालेलो आहे. काका ज्या पद्धतीने काका सगळ्यांना घेऊन काम करायचे. मामा असताना काकांचा बी त्यात आमचा खूप मोठा हिस्सा आहे तालमीतल्या. म्हणजे काका मला कॅम्पला सुद्धा स्वतः घेऊन जायचे. बरेच ठिकाणी त्यांनी मला कॅम्पला स्वतः घेऊन गेले. त्यानंतर त्यांची बी खूप मोठी आम्हाला हे व्हायची. तालमीतल्या मुलांना ते बाहेरून आले त्यानंतर काय करतात, बाहेरची कुस्ती कशी आहे, इंडियातली कुस्ती कशी आहे, त्यानंतर काय डावपेच, काका आम्हाला ते कोचच्या रूपात काकांनी खूप सारी मदत काकांच्यामुळे झालेली की ते आले की जेवढं नॉलेज तिकडून घेऊन यायचे ते आमच्या इथे शेअर करायचे. आता तुमची तालीम सुरुवात गोकुळ वस्ताद आणि शेवटी गोकुळ वस्तादच? हो, तालीम कुठलीही चेंज केलेली नाही. गोकुळ वस्ताद ते गोकुळ वस्ताद एकच गुरु. त्यानंतर दुसरे आमचे त्यानंतर आमच्या साईचं तिथं केंद्र तयार झालं. बरोबर. त्यानंतर आमचे TC मनोज म्हणून एक कोच होते, ज्यांनी खूप चांगलं काम गोकुळ वस्ताद तालमीत केलं. मामांच्या साथीला साथ हे देऊन आणखी त्यांनी त्या पद्धतीने फास्ट कुस्ती कशी करायची, स्पीड टेक्निक कसं करायचं, कुणाला काउंटर कसं करायचं, खूप खूप चांगली गोष्ट सांगितली. एक साधं उदाहरण, मुन्नालाल शेखची माझी त्याच्या अगोदर कुस्ती झाली होती. त्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी पुण्याच्या अधिवेशनात मुन्नालाल शेखनी मला हरवलं होतं. त्या कुस्तीत मी प्रत्येक वेळा मुन्नालाल शेखवर अटॅक केला आणि मुन्नालाल शेखनी माझा अटॅक थोपवला आणि मला हरवलं. मी अटॅक केला, त्याने माझा अटॅक थोपवला आणि मला हरवलं. ही गोष्ट आमच्या कोचच्या लक्षात आली की तू अटॅक करतो तो पकडतो सगळ्यात. ज्यावेळेस दुसऱ्या कुस्ती झाली आम्ही त्या मुन्नालालची कुस्ती सर्व हे केला. मी अटॅक केला नाही, त्याने अटॅक केला. मी घावल्यानंतर मी त्याला डाव केला, म्हणजे त्याला काउंटर केला आणि त्याला डाव केला. म्हणजे त्यावेळेस मी भारंदाज खूप चांगला मारायचो, तर मी सगळ्यांना भारंदाज मारत होतो. म्हणजे महाराष्ट्रातला कोणी असलं तर मी भारंदाज मारत होतो. मी त्यावेळेस मुन्नालाल खूप चांगला पैलवान होता, पण ती कुस्ती माझी मुन्नालाल खूप चांगली झाली. आणि एक चांगल्या पद्धतीने म्हणजे त्या कोचच्या मदतीने सगळ्यांनी आम्ही ते स्टडी केला की मला कसं हरवलं आणि मी त्याला कसं हरवलं, त्याच्यावर स्टडी करून अशी आमची ती 2001 म्हणजे मला वाटते आता 24-25 वर्ष झाल्यात आणि आता मॅचची गादीवरची कुस्ती बरेच प्रगतशील झालेले आहे. इंटरनॅशनल नॅशनलचे नियम वगैरे सगळे पहलवानाला माहित आहेत, स्पीड टेक्निककडे वळले. परंतु 2001 म्हणजे तो खूप मोठा कालावधी आहे. त्यावेळेस मला वाटते मोजक्याच तालमीमध्ये मॅचची व्यवस्था असेल. त्यावेळेस तुम्ही दूरदृष्टिकोन ठेवून मॅटवरच्या स्पर्धेत न उतरलाय का? त्यासाठी कोण तुम्हाला मार्गदर्शन करत होतं? वस्ताद आणि दोन्हीकडे शिकवायचे का, माती आणि मॅट? माती आणि मॅट आमच्या इथं आठवड्यातून 2 दिवस माती, तशी व्यवस्था होती तुम्हाला त्यावेळेस? 3 दिवस माती आणि 4 दिवस मॅट असा आमचा दिनक्रम असायचा. की मातीवर बी मैदानी असं माती सुद्धा खेळण्याची प्रॅक्टिस ते आमच्या इथं असायची. त्यामुळे दोन्ही साईडनी हे करायचं. पण ते माझा सुरुवातीपासून मॅटवर जास्त इंटरेस्ट होता आणि मी त्यावेळेस इंटरनॅशनल बी झालो. मी 2 वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळून आलो. महाराष्ट्र केसरीच्या आधी का? महाराष्ट्र केसरीच्या अगोदर मी इंटरनॅशनल होतो. मी बरेचसे कॅम्प दिल्लीला, पतियाला, शिमल्याला केले. त्यामुळे मी गिरको रोमनला माझं सिनियरला गोल्ड मेडल आहे. गिरको रोमन 97 किलो. तेव्हा मी रेल्वेच्या कन्हैयालाल यादव म्हणून त्याला हरवलं होतं. खूप कुस्ती जोरात झाली, 13 आणि 14 पॉईंटनी. कन्हैयाला खूप मोठा पैलवान आहे, जो UPचा होता पण रेल्वेतर्फे खेळला होता. त्यावेळेस मी रेल्वे सर्व्हिसला नव्हतो.
त्यावेळेस त्याची आणि माझी कुस्ती आली. मी महाराष्ट्रातर्फे खेळत होतो, तो रेल्वेतले खेळला होता. त्याचे 13 आणि माझे 14 इतकी जोरात ती कुस्ती झाली. तेव्हा मला ते सुवर्ण पदक मिळालं होतं. त्यानंतर मी ज्युनियर नॅशनल, कॅडेट नॅशनल माझे 5-6 रौप्य पदक आहेत. त्यानंतर कांस्य पदक आहे. त्यानंतर मी खाशावादाला 2 वेळा माझं सुवर्ण पदक आहे. ज्युनियर नॅशनलला सुवर्ण पदक, इंटरनॅशनल 2 वेळा आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळून आलेलो आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपचा काय म्हणजे काय मेडल कोणता आहे, कोणासोबत कुस्त्या झाल्या? वर्ल्ड चॅम्पियनशिपला माझी ग्रेको मधनं का फ्रीस्टाईल? मी गिरको मधनं वर्ल्ड चॅम्पियनशिपला फ्रान्सला गेलो होतो. त्यात माझी पोलंडच्या पहिलवानाशी कुस्ती झाली. बरोबर. त्यानंतर रशियाला गेलो होतो. रशियाला माझी कॅनडावाल्याशी कुस्ती झाली. अशा 2 कुस्त्या झाल्या तिथं. आता वस्ताद 2001ला नांदेडला जे अधिवेशन झालं त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र केसरी गदेचे मानकरी आहात, परंतु तुम्हाला कुस्त्या किती कराव्या लागल्या आणि फायनलची कुस्ती कशी झाली त्याबद्दल सांगा. त्यावेळेस आम्हाला म्हणजे माझ्या तालमीतल्याच 2 कुस्त्या त्या महाराष्ट्र केसरीला, एक राजेश बारगुजे जे उपमहाराष्ट्र केसरी होते त्यांची माझी क्वार्टर फायनलला कुस्ती झाली. ती कुस्ती आता कशी झाली, म्हणजे तालमीतला आहे म्हणल्यावर असं बाय दिले का चाल दिली का पुढे अशी खट्टकांटा कुस्ती झाली? तुम्हाला एक सांगायचं, माझं आवर्जून सांगायचं, सगळ्या महाराष्ट्राला बी सांगायचे की हरिश्चंद्र बिराजदार मामा हा असा गुरु आहे की त्यांनी आम्हाला रोज एकत्र प्रॅक्टिस करणाऱ्याला खेळावले. काटा असा एक बी पहिलवान नाही आमचं जिथे आम्ही ते आता ती परिस्थिती नाही. त्यावेळेस आम्ही, माझी राजेश बारगोजीची कुस्ती झाली, माझी दत्ता गायकवाडची कुस्ती झाली. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की आमच्या तालमीतली मुलं कपडे सांभाळावी आमच्याकडे येत नव्हती, कारण की आम्ही दोघं एका तालमीतले. बरोबर. कोण कोणाकडे जाणार, म्हणजे एवढी आमची प्रेशर कुस्ती झाली त्यावेळेस. त्यामुळे राजेश बारगुजे संघ माझ्या त्यावेळेस मला वाटते 7 ते 8 कुस्त्या झाल्या मला फायनलला यायला. भरपूर झाले. युवराज रुपनवर संघ, म्हणजे एवढी संख्या असायची त्यावेळेस? हो, संख्या एवढी, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे खूप मोठी संख्या आहे. आणि युवराज रुपनवरशी झाली, राजेश बारगुजेची झाली, दत्ता गायकवाडची झाली, त्याच्या आदल्या वर्षी माझी विनोद चौगुलेची झाली. बरं, युवराज रुपनवरचा एक विषय तुम्हाला सांगतो. त्यांचे बंधू पोलीस मध्ये आहेत. मला सहज ट्रॅफिकला ह्याला जाताना भेटल्यात. तेच ना, म्हणजे ह्याचे निमगावचे? हो. हा, तर त्यांची कुस्ती कशी होती आणि ते पहलवान कसे होते? युवराज रुपनवर. युवराज रुपनवर खूप चांगला पहिलवान होता. मैदानी खूप चांगला. त्याच्या एवढा दम बिम मी बघितलं नाही कुठं. 2-2 तास लढणारा पहिलवान. त्याची 2 ते 3 वेळा कुस्ती झाली असं अधिवेशनात झाली, मैदानी बी झाली. पण खूप चांगला पहिलवान होता, गरीब पहिलवान होता. आता भेटला तरी, आता मागच्या वर्षी भेटला होता आमची ते, पण ते त्याला माझी कुस्ती समजली नाही कधी. आणि माझी अटॅकिंग कुस्ती असायची कधी. त्याला ते अटॅक म्हणजे तो काय करायचा आधी आमचा अटॅक असायचा. मग ते त्याची माझी खूप चांगली झाली पण कुस्ती. आता 2001ला महाराष्ट्र केसरीमध्ये बऱ्याचशा कुस्त्या चांगल्या असतात, कारण कधी कधी काय होतंय, समोरच्या पहलवानांचा अंदाज लागत नाही आपल्याला, तो कोणत्या डावावर खेळतोय, आपण कोणत्या, कधी ह्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही कसं करत होतात आणि फायनलची कुस्ती कोणाबरोबर आली? आमच्या गुरुंनी 2च गोष्टी शिकवल्या होत्या. कोण पहिलं नाही बघण्यापेक्षा आपण काय करणार हे पहिलं बघायचं. बरोबर. मी माझी कुस्ती तुम्ही पाहिली असेल नसेल किंवा तुम्ही चर्चा केली असेल, मी अटॅक शिवाय कधी कुस्ती केली नाही. बरं. म्हणजे माझा अटॅकच, मी काय करायचं ते माझं मीच करणार. अटॅक करायचे. आणि ती थोडी घातकी दाव बी होती आमच्याकडे, त्यामुळे थोडी समोरची वाली यायला काही उलट पालट करतात असं ते आमचा एक त्या काळात ती ख्याती होती की अरे हे उलट पालट करतो. असं कसं एकदम असं करून तर ते माझी फायनलची कुस्ती दत्ता गायकवाड बरोबर झाली. तालमीतल्या. काय झालं, गुणफलक काय झालं? दत्ता गायकवाडची माझी कुस्ती चांगली झाली, पण मी त्यांना चित मारलं होतं माझ्या फायनलच्या. किती वेळ चाललेली कुस्ती? 3 मिनिटं चालली असेल, 3-3.5 मिनिटं. बरं, यावेळेस तुम्हाला एक दबाव येत नाही का बाबा, तालमीतलं गट काही त्यांना मानणारा वर्ग असतोय, तालमीत थोडं प्रत्येकाचा छाता वर्ग असतोय, पार्टनर असते, तुमचा असते, परत त्यांचे असतात, मग तालमीत असं कधी वाटली नाही का ईर्ष्या, आता बाबा यांची कुस्ती येणार आहे, आपण काय करायचं, कोणाची बाजू घ्यायची नाही? तसं आम्ही दोघे एका तालुक्यातले, दत्ता गायकवाड हवेली तालुक्यातले, आम्ही एकत्रच तालमीत गेलो प्रॅक्टिसला, एकत्रच प्रॅक्टिस होतो, पण आम्ही दोघं कायमस्वरूपी एकत्र होतो. नॅशनलला गेलो तरी आम्ही एकाच रूम मध्ये राहणार. तालमीत पण पेटी सारखी जवळच, पेटी शेजारी. शाळेत होतो तरी आम्ही दोघं एकाच कॉलेजला होतो, एकाच शाळेत होतो. म्हणजे आम्ही ते कधी आमची कुस्ती व्हायची, माझ्या तालमीत जरी आमच्या दोघांची कुस्ती लागली तर सगळी शांत व्हायची. म्हणजे एवढी आणि ईर्ष्या होती आमची. ईर्ष्या कशाच होती? कुस्तीत ईर्ष्या होती.
की त्यांनी तर 1000 दोर मारले तर मी 1100 मारणार, ही ईर्ष्या होती. ही ईर्ष्या आता पहिल्याला दिसत नाही. आता ती वेगळीच ईर्ष्या आहे. आमची ईर्ष्या तीच होती की तू 1000 मारले तर मी 11. त्याने नॅशनलला मेडल घेतलं की मी बी घेणार, ही ईर्ष्या होती. आणि ती ईर्ष्या असावी का असावी, तर त्या त्या क्षेत्रातला सर्वोच्च होण्यासाठी जे जे करायचे तसली ईर्ष्या करावी. आताची ईर्ष्या तू एक इंजेक्शन घेतलं की मी एक इंजेक्शन घेतलं, ही नसावी. आणि काही पहलवान असे होते की तुमच्या वेळेस चोरून व्यायाम करायचे. पहलवान झोपले की वेगळा व्यायाम करायचा, परत यांचं 4 वाजता यांच्यासोबत वेगळा व्यायाम. ही ईर्ष्या असायची पहलवान, ईर्ष्या असायची. आणि आमची प्रॅक्टिसची सिस्टीम बी थोडी वेगळी होती. मामा म्हणजे कुठूनही गावाहून जाऊन यायचं, सकाळी 4ला म्हणजे 4ला टच तालमीत असायची. 4 पासून चालू केलं की आम्ही 6 वाजेपर्यंत जोर मारायचो. जोर मारल्यानंतर ग्राउंडवर जायचो. ग्राउंडवर तर आमचा ते गेम इतका जोरात व्हायचा की ते किती पळतोय आपण सांगता येत नव्हतं. ते झाल्यानंतर परत दुपारी मामा व्यायाम घ्यायचे आणि 10 वाजता, परत संध्याकाळी 4 वाजता. 4 वाजता झालं की परत संध्याकाळी 7 वाजता सुद्धा आपल्या स्टेडियमला पायऱ्या बिऱ्या पळायचे. म्हणजे असं ती सिस्टीम खूप चांगली होती त्यावेळेस. कोण घेतली होतं अधिवेशन जो 2001चं झालं, ते कोण होतं, म्हणजे प्रायोजक कोण होते नांदेडचे, कोण घेतलेली, म्हणजे ते स्पॉन्सर? म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी घेतलं. अशोक चव्हाण साहेबांनी घेतलं होतं. त्याच्यानंतर मला वाटते नांदेड जिल्ह्यात कधी अधिवेशन झालं नाही. 20-25 वर्ष झालं. आणि ज्या वेळेस महाराष्ट्र केसरीची गदा तुमच्या माध्यमातून तालमीत आली, मला वाटते त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक असे मेडल पण आले असतील, तर किती मेडल तुमच्या तालमीचे त्यावेळेस बसलेले? त्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी 70% आम्ही होतो. मला वाटते 9 का 10 गोल्ड होते, बाकी सिल्वर असे सगळे. बरं सिल्वर का असं काहीतरी होतं, पण 9-10च्या पुढेच होते ते आमचे जे काय गोल्ड होते त्यावेळेस. पण त्यावेळेस असं काय गाड्या वगैरे असलं काय बक्षीस वगैरे काय नसणार आहे त्यावेळेस? काय नाही. बरं, तुम्हाला मानधन काय असायचं तेव्हा? महाराष्ट्र केसरीची गदा आता जे पहलवानाला बरंच मिळते तसं काय मिळायचं का? काय नाही, फक्त गदा, बाकी काही बक्षीस बक्षीस काय नाही. पण त्याच गदेला खूप महत्व असायचं. कारण ते आमच्या तालमीतले तानाजी बनकर झाल्यानंतर आमच्या गोकुळासा तालमीतला एक खूप मोठा खंड पडला होता मध्ये, जवळजवळ 15-20 वर्षाचा खंड. त्यानंतर मी महाराष्ट्रीय झालो गोकुळासा तालमीत. त्यानंतर मी झाल्यानंतर मग आमच्याकडे 5-6 गादा आल्या दर वर्ष. असं आहे होय? म्हणजे तो बराच गॅप होता. तो गॅप होता तुमच्या नंतर मग माझ्या पुणे जिल्ह्याला 25 वर्षानंतर माझ्या रूपाने गादा आली. अरे बापरे. तुमच्या अगोदर कोणाला मिळाली? रघुनाथ पवारांना जी गादा मिळाली. त्यानंतर मी 25. त्यानंतर मी जे सुरुवात केली त्यानंतर ते चालू झालं. 3ला मिळाली सगळे. म्हणजे त्यानंतर पुण्याची कुस्ती तिथून चालू झाली असं तुम्ही समजा. कुस्ती पंढरी कोल्हापूर इकडे वाटचाल झाली. 2001ला मी गादा घेतल्यानंतर तुम्हाला जे म्हणतो ना ईर्ष्या, की जर राहुल काळभोर घेऊ शकतो तर आम्ही का घेऊ शकत नाही, ती ईर्ष्या मग ती पुणे एका कुस्तीचं पूर्ण वळलं. नक्कीच. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण वस्ताद आता तुम्ही हे स्पर्धेतलं बोललो आपण, पण मैदानी कुस्त्या तुमच्या कोणकोणत्या पहलवानासोबत झाल्या? मैदानी तसं तुम्हाला आणि विषय पण आहे की ज्या मला वाटते 2001ला का 2ला विनोद चौगुलेची कुस्ती होती ना तिथं दत्ता गायकवाड सोबत जे आलेले, त्यावेळेस तुम्ही कधी 2001लाच होती? म्हणजे तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला त्याच याच्यात होते. म्हणजे दत्ता गायकवाड आणि विनोद चौगुले यांची कुस्ती झाली, विजय झाले तो असतात, मग त्यांची तुमच्या सोबत कुस्ती झाली. ती मातीहून फायनलला आलते, मी इकडून मॅटहून फायनलला आलो. पण तसं बघायला झालं तर त्यात बरेचशा कुस्त्या चांगल्या होत्या. आणि ही कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती झाली, परंतु जास्त मला वाटते त्या कुस्तीची चर्चा जास्त झाली असणार. कारण की वजनाचाही खूप फरक, वस्तादांचा आणि त्या म्हणजे 30-40 किलोचा फरक असणार आहे. ते कमी वेळेमध्ये ती कुस्ती झालेली आहे, त्यामुळे प्रेक्षकांची ते मन जिंकलेली कुस्ती होती. आता मैदानी कुस्ती म्हणजे बाहेरच्या राज्यातले वगैरे अशा पहलवानासोबत कुस्त्या खेळल्या का तुम्ही? का तुम्ही पंजाब हरियाणाला गेलात? नाही, माझी युपी वाल्याशी म्हणजे मुंबईत 2-3 वेळा कुस्ती झाली. त्यानंतर म्हणजे असे मैदान म्हणून युपीत मुंबईत 2-3 वेळा जे स्पर्धा असतात तिथे खेळलोय मी. महापौर वगैरे केसरी असं काय? ते खेळलो त्यात. आता ही तालीम जी आहे आपली, बरेचसे मल्ल सराव करतात, प्रॅक्टिस पण चालू आहे. हे तालीम कधी सुरुवात केली? ही तालीम 5-6-7 वर्ष झाले. आपण असताय रोज प्रॅक्टिस घेण्यासाठी? हो, मी असतो. म्हणजे 2 कोचेस आहे, पण मी आपलं कामातल्या व्यापातून संध्याकाळचं
देतो. आता बरेचसे पलवान आहेत, रोहित जवळकर पण चांगले पलवान, त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवता? तुमचं स्वप्न तर पूर्ण झालेलं आहे, परंतु आपलं एक असतं की आपल्या तालमीचा मल्ल काहीतरी घडला पाहिजे. आपल्याला जी महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली पलवानाच्या माध्यमातून तालमीत पण आली पाहिजे, त्या उद्देशानं कशी तयारी चालू आहे सर्व पलवान? तालमीत तर आपल्याला वाटतच ना ज्यावेळेस आपण की आपल्या तालमीत आपले एक मल्ल चांगला व्हावा, आमचा प्रयत्न चालू आहे ते करण्याचं. रोहित जवळकर बी चांगलं करतोय, बघू आता त्याला किती हे यश येते. आता तुमचे बरेचशा पलवानाबरोबर सोबत कुस्ती झाली, जे की कर्नाटक मधील एक रतन मठपती पलवान, जे की प्रसिद्ध पलवान आहेत, कर्नाटक केसरी आहे त्या भागातील, आणि त्या कुस्तीबद्दल मला थोडं सांगितलं होतं बरोबर. माझं ते 1-2 डाव होते, मी टांग मारायचो, उलटी मारायचो. ते बी गिरकोचे होते, मी बी गिरकोचे होते. त्यांनी माझ्या बगलत हात घातला, मी त्याला उलटी मारली, कुस्ती झाली. असं एकंदर त्याची माझी कुस्ती झाली. आणि मुन्नालाल शेख यांची कुठं झाली, कशी? मुन्नालाल शेखची माहिती 2000 किंवा 2001 ला अधिवेशनात झाली महाराष्ट्र. बरोबर. आणि कोणते टॉपचे पलवान आहेत जे की मातब्बर आहेत आणि ते तुमच्या कुस्ती कायम लक्षात राहणार? कारण एखाद्या चांगल्या पलवानावरती चांगल्यावर विजय मिळवल्यानंतर ते खूप मनापासून आनंद होतो आणि ते कायमस्वरूपी लक्षात राहत. अशा कुस्त्या कोणत्या? ती माझी मी सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल साठी झालेली कुस्ती, एकदम म्हणजे 13 ते 14 पॉईंट, माझे 14 त्यांचे 13. कन्हैयालाल यादव म्हणून ते रेल्वेचे पैलवान होते, खूप चांगली कुस्ती झाली. आणि सर्वांचे म्हणजे किती डाव झाले असते त्या कुस्तीत सांगू शकत नाही, अशी इतकी चांगली झाली ती कुस्ती. एक पहलवानाला एक शरीर देणगी म्हणतो आपण. आज तुमचं वय बऱ्यापैकी जास्त असणार, परंतु आजही तुम्ही पहलवानागत दिसताय, अजूनही तब्येत वगैरे सगळे मेंटेन केलेलं आहे. त्याच्या मागचं रहस्य काय? कारण पहलवानीमध्ये जो व्यायाम आणि खुराक असतोय त्यामुळे आज सगळे पहलवान फिट असतात. माझ्या पहिलवानकीत माझं 54 किलोच्या वर वजन गेलं नाही. म्हणजे मी 97 किलोला खेळायचो, पण माझं वजन 54 किलो. महाराष्ट्र केसरीला खेळायचं मी. कितव्या वर्षी झाला तुम्ही महाराष्ट्र केसरी? मी महाराष्ट्र केसरी 24व्या वर्षी झालो. मी फॉर्मला आलो 23-24 वर्षात फॉर्मला आलो, आणि महाराष्ट्र केसरी झालं तेवढ्याच स्पीडनी कुस्ती बी सोडली. जास्त नाही. मी रेल्वे तर्फे बी खेळलोय 2 वेळा नॅशनल. रेल्वे सर्व्हिसला आता मी 1 वर्ष झालं रेल्वेचा राजीनामा दिलाय. बरोबर. टीसी म्हणून होता? नाही, मी ऑफिसला होतो. मला हा एक प्रश्न पडतोय, बऱ्याचशा तालमीतले पहलवान आहेत, कुस्ती संपली की आपलं उद्योगधंदे शेताकडे इकडे तिकडे काय तर करतात, पण वेल सेटेड नाहीत. पण गोकुळ वस्तादचे तालमीचे जेवढे पहलवान आहेत, मला असं कोणतरी भटकतय, बेरोजगार आहेत, त्याची आर्थिक तंगी असं मला कुठं दिसलेलं ना. आज मोठमोठ्या पदावर आहेत, नोकरी तर आहेच, आणि उद्योगधंदा पण यशस्वी झालेले आहेत. ते सगळे आमच्या, हे मला अजूनही कोड सुटलेलं नाही. ह्याच तालमीचे पहलवान सेटल का आहेत, बाकीचे पहलवान नाही? आणि ह्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करावं पहलवानाला, तुमचा अनुभव. ही सगळी जी देण आहेत ते आमचे गुरुवारी वस्ताद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांची आहे. त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीचं आम्हाला आता फळ मिळते. ह्याच्या एवढंच आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाही रहस्य. आज मला दुसरा एक प्रश्न पडतोय की आज मामानी एवढं पहलवानाला घडवल्यात, अनेक इंटरनॅशनल पहलवान आहेत, महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन अनेक आहेत, परंतु सागर दादाकडनं जी अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे होती ती केली नाही. ते का अजूनही मला वाटतं की बाबा नेमकं काय कारण असेल, स्वतःच्या मुलाला आपण तिथपर्यंत करू शकलो नाही? कारण अनेक असे पहलवान झालेत. सागर मामाने कधी बोलून दाखवलं बाबा मुलांना असं व्हावं महाराष्ट्र? मामांचं खूप इच्छा होती. मामा मुलांकडे खूप लक्ष देत होते, पण त्या आईन त्या वेळेस ज्यावेळेस सागरला मामांची गरज होती त्यावेळेस मामा सागरला सोडून गेले. ते वेळ असा असतो की त्यावेळेस जर मामा असते तर सागरने 4 वेळा महाराष्ट्र केसरी झाला असता. ते एवढं मामांचं लक्ष होतं, पण ते मामा त्यावेळेस ज्यावेळेस खरं मुलाला बापाची गरज असती त्यावेळेस सोडून गेले. काल गुरुपौर्णिमा झाली. आता आपला हा व्हिडिओ कधी येईल सांगता येत नाही, परंतु मनातनं मला सांगा, काल तुम्हाला गुरुपौर्णिमेचे काय वाटलं? गुरुपौर्णिमा नाही, रोज असा दिवस जात नाही की मामाच्या गुरुची आठवण येत नाही. कारण मी मामांचा फोटो माझ्या हृदयाशी जपून ठेवलेला आहे. असतं आता हे काही विषय अचानक निघालं म्हणून वस्तादांनी फोटो दाखवले, आधी काही चर्चा झाली नाही. त्याला म्हणतात गुरु शिष्याचं नातं. आणि खरा गुरु दक्षिणा, गुरूंच्या प्रती असणारं प्रेम, पहलवानांचं पट्ट्यांचं हे आहे. कालच गुरुपौर्णिमा झाली आणि वस्तादांनी हे कायम तुमच्या सोबत माझ्यासोबत
हे 2 फोटो माझ्यासोबत असतात काय. हे जे देवाच्या स्थानी गुरूंना तुम्ही स्थान दिलेलं आहे, रोज स्मरणात असणार आहे. ही खरी शिकवणूक असते. बऱ्याचशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासारखे, परंतु आपण थोडं वेळेअभावी मुलाखत थोडक्यात आपण घेऊया. थोडं काही प्रश्न आहेत अजून प्रॅक्टिस बद्दल आपण विचारूया. वस्ताद, आज बरेचशा समस्या आहेत. पैलवान प्रॅक्टिस करतात किंवा काही करत नाहीत. रविवार आला की एखादी सुट्टी असते, मैदानाला गेले की 2 दिवस सुट्टी असते. एक तर उद्या कुस्ती आमले की आज सुट्टी घेतात, मैदान झाले दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतात. तुमच्या वेळेस असायचं का असं? आमच्या तुम्हाला मी आता एकदम स्पष्ट आणि खरं बोलतो. मामांनी फिक्स मैदानं ठरवून दिली की एवढीच मैदानं तुम्ही करायची. कारण की मैदानाला गेलं की मामा तुम्ही एक दिवस व्यायाम नाही केला की अख्ख्या महिन्याचा व्यायाम तुमचं शरीर खराब होतं. मामांनी फिक्स मैदान एवढीच करायची, याच्या व्यतिरिक्त जायचं नाही. कारण की तुम्हाला जर उभारी घ्यायचं असेल तर ते मैदानाला गेले की जेवण नाही, जागरण होणार, हे होणार. ते फिक्स थोडे ठरलेले होते तेवढीच मैदानं करून. मामांचं त्या मैदानाविषयी खूप स्ट्रिक्ट हे असायची की तू एवढीच करायची. म्हणजे तू जर सांगली जिल्ह्यातलं तू ते 3च मैदानं करायची. तू साताऱ्याचं आहे तुला 4च मैदान. म्हणजे तशी त्यांनी ते ठरवून दिले होते. आमच्या इथं मैदाना कमी, पण नॅशनल त्या ट्रायल ह्याच्यावर जास्त लक्ष असायचं. आणि तुमचं शेड्यूल कसं असायचं? व्यायाम तुम्ही किती करायचे? महत्वाचं म्हणजे तुम्ही सपाटे किती मारायचा, बैठक किती मारायचे, जो व्यायाम प्रकार असायचा काय असायचा तुमचा व्यायाम? व्यायाम आम्ही तुम्हाला सकाळी मामा बरोबर 4ला, म्हणजे मामाची गाडी अशी होती की बुलेट असायचे ना, आवाज आला की? हिरो होंडा होती. त्या कोपऱ्याहून मामा गाडी वळताना ते मामाच्या ब्रेकचा आवाज यायचा. बरोबर. त्या गाडीचा काय वैशिष्ट्य होते काय माहिती, आम्हाला सिग्नल होता. मामा त्या कॉर्नरला वळलं की कुर्र आवाज आला की मामा त्या इथून येतो पर्यंत सगळा हॉल साफ. म्हणजे ते तुम्ही लक्षात घ्या, एखादा माणूस झोपत असताना, एवढा गार झोपत असता, व्यायाम करतो गार झोपत असता, त्याला किती त्याची बुद्धी चालते की तो त्या 200 मीटरवर गाडीचा आवाज येतो, किती चलाखीने उठतो, त्याचा हातरून पांघरून गोंधळतो आणि तेवढ्यात फास्ट म्हणजे तो मामाला नाद दिसण्यासाठी तिथपर्यंत टॉयलेट पर्यंत पोहोचतो. म्हणजे किती फास्ट आहे की हे कसा माणूस जातो. म्हणजे कुस्ती कशी असते की किती सेकंदात धाव करायचं, तसं त्यात मामांची आमची ती बुद्धी की आवाज आला की आम्ही टॉयलेट पैसे. त्यातील एवढ्या पलवाना एक दोघांनी जरी आवाज ऐकलं तर बाकीच्यांना उठवायचं नाही, उठवायचं नाही, ठेवायचीच गरज नाही. असा एक नव्हता ती गाडीचा आवाज ऐकू शकत नव्हता. म्हणजे एवढं त्यावेळेस एक आदर होता. तसे तालमीमध्ये तुम्हाला कोण्या पलवानाचा लढतीचा महाराष्ट्र केसरीमध्ये फायदा झाला? कोणासोबत लढती व्हायची? नाही, मी लढती म्हणजे आता आमचे सिनियर संतोष गरुड आणि राजेश बारगुजे होते. त्यांचं ती दोघांना मामांनी म्हणजे आमची ती त्या पद्धतीनेच प्रॅक्टिस घेतली. त्या दोघांचा ते सिनियर होते, त्यांचा बी आम्हाला फायदा झाला. त्यामुळे आम्ही कॅम्पला वर्षातून 5-6 महिने कॅम्पला दिल्ली बिल्ला असो, त्यामुळे बी ते आम्हाला ते कुठले बी लढतीचे फायदे झाले. आणि कोणत्या डावावरती तुमची जास्त कुस्त्या असायची? म्हणजे आवडता डाव एखाद्या पलवानाचा खासियत असतो तसं तुमचं काय? मी टांग मारायचो उलटी सुई दोन्ही साईड. बरोबर. म्हणजे माझा टांग होता. त्यानंतर मी जर म्हणजे इथं इंटरनॅशनल लेवलला खेळतो 12 तास मारायचे. पण नाही, ती उभी कुस्ती असायची त्यामुळे टांग मारायची. पहलवान आता तुमच्या घरी तुम्हीच आहात का आधी कोण वडील वगैरे, आजोबा वगैरे? माझे आजोबा पैलवान होते, माझे वडील पैलवान होते, माझे चुलते पैलवान होते. आमच्या घरंदाज पैलवानकीच आहे. आता पुढची पिढी काय, मुलं वगैरे? माझा मुलगा पैलवान आहे. आता आपल्याच तालमीत सर? माझ्या तालमीत 100 किलो वजन आहे. तो 18 वर्ष. हो, 18 वर्ष त्याचा आता पूर्ण झाले. तो खेळलाय का असं अधिवेशनात वगैरे? आता तो युनिव्हर्सिटीला खेळला होता, शाळेला खेळला होता. आता थोडी इंजुरी होती त्याची, जवळजवळ 7-8 महिने. आता इंजुरी आहे त्यामुळे 101 किलो वजन आहे त्याचा. आता तालमीत आहे आपल्या इथे. तो कॉलेजला आहे, 2nd इयरला, 1st इयरला. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पहलवान राहुल काळभोर यांची मुलाखत घेतली आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढ्या मोठ्या पहलवानांची आपल्याला मुलाखत घेण्याचा योग आला. एक कधी कधी खंत पण या गोष्टीचं वाटतं की तुमच्या कुस्त्या आम्हाला बघायला मिळाल्या नाहीत. खूप इच्छा आहे, फक्त ऐकूनच त्या गोष्टीच्या डोळ्यासमोर राहतात. किंवा अशा कुस्त्या होत्या. पूर्वी कुस्त्या खूप चांगल्या असायच्या, पण आता कुस्तीमध्ये राजकारण आलेलं आहे, गटतट पडलेला आहे आणि कुस्त्या प्रेक्षक एक बैलगाडीकडे वळते असं मला वाटते. कारण जो पूर्वी क्रेज होती, 3-4 वर्षापूर्वी जी क्रेज होती, पब्लिक प्रचंड असं असायचं. आता आम्ही लाईव्ह करतोय, एका टाइमला 7-7 हजार, 5-5 हजार, 10-10 हजार लोक बघायचे. परंतु हा जो प्रेक्षक वर्ग
कुस्तीकडे पाठ फिरवलेलं आणि बैलगाडीकडे वळलंय असं मला वाटतंय. तुमचं मत काय? तुम्ही यावर कधी राजकारणात येणार आहात का? कारण तुमच्यासारख्या मोठ्या पलवाना जे काही अनुभव आहे त्या पलवानांनी जर समोर कुठं आलं तर कुस्तीसाठी चांगले दिवस येतील. माझं याच्यावर एकदम स्पष्ट आणि एकदम स्पष्ट मत असं आहे की हे जे सगळं झालं हे दोन जे आता राजकारण दोन संघटना जे आता महाराष्ट्रात चालल्यात ह्या संघटनेच्या वादामुळे आपले प्रेक्षक वर्ग कुस्तीपासून लांब चालले आणि संघटना म्हणजे अजून बघा तुम्ही संघटनेचे वेगळे वेगळे भाग म्हणजे स्वार्थासाठी संघटना चालवणारी लोक इथं आल्यामुळे सगळं झालं. मी पुणे जिल्ह्यात 8-9 वर्ष कुस्तीगीर संघटने अध्यक्ष होतो पण मला काय गोष्टी पटल्या नाही त्यामुळे मग मी ते सगळं सोडून दिलं. पण आताची मी त्या दोन्ही संघटनेला मागच्या एक व्हिडिओ मला मुलाखत घेत त्यावेळेस मी सांगितलं होतं की जो कुस्तीसाठी योगदान करणारे बरोबर जो कुस्तीसाठी कुस्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे त्यांच्या ताब्यात संघटना पाहिजे. राजकारणासाठी संघटना नाही पाहिजे, आपल्या नावासाठी संघटना नाही पाहिजे, आपल्या स्वार्थासाठी संघटना नाही पाहिजे. संघटना पाहिजे की पैलवान आता तुम्ही संघटना असे की ह्या संघटनेकडून खेळला की ह्या संघटनेकडून तुम्ही बंदी आणायची. हे कोणतं? हे तर मोगलाई झाले की तर झाली. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते शाहू महाराजा काळापासून एवढे सगळे इथं होते पण पैलवान की ते सर्व फक्त पैलवानच होता. आता इतके त्यात दुष्परिणाम आणि हे सगळे ह्यांच्यामुळं हे बोटावर मोजणाऱ्या लोकांच्यामुळे ही सगळी परिस्थिती होते. माझी तर त्यांना अजून विनंती आहे की तुम्ही एकत्र या, एक संघटना करा आणि पैलवानांच्या मागे राहा. आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे राहू. कधी कधी तुम्ही कधी सांगा, काही सांगा, कसलीही मदत सांगा, आम्ही तयार आहे करायला. वस्ताद तुम्ही असे मैदानी कुस्त्या कधी बघायला येत आहे काय आणि पैलवानांसाठी संदेश काय असणार आहे तुमचं सांगा? पैलवानांसाठी एकच संदेश असणार आहे की बाबा तुम्ही प्रॅक्टिस करा, कष्ट करा. तुम्ही त्या डोपिंगच्या, तुम्ही इंजेक्शनच्या, त्या क्रिएटिनच्या त्याच्या भानगडीत पडू नका. जग खूप त्यामुळं चाललेलं आहे. इथून मागची त्यांना त्या लोकांना त्या पैलवानांना डायलॉग होणे खूप गरजेचं आहे. संघटनेने बी त्याच्यावर जसं आता महाराष्ट्र सरकारने बी त्याच्यावर हे करायला पाहिजे की हे डोपिंग इंजेक्शन घेतल्यामुळे काय होऊ शकतं, त्यानंतर त्याचं नंतरच्या आयुष्यात त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो. तुम्ही आता जे चालले चुकीचं आहे त्यामुळे ती जागृती करणं गरजेचं आहे. हे आणि कष्ट करणे तर पहिलं होणार, बाकी काय नाही दुसरं काय त्यात. नक्कीच 2001 चे महाराष्ट्र केसरी पैलवान वस्ताद राहुल काळभोर यांची मुलाखत घेतलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतलेल्या आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक मोलाचा संदेश पण त्यांनी दिलेला आहे पैलवानांसाठी. आणि तेवढं जरी पैलवानांनी लक्षात घेतलं तर आपण या मुलाखतीचं जे हेतू आहे ते साध्य झाले असं समजू शकतो. आणि या व्हिडिओला येथेच विराम देतो. वस्तादांनी वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.